म्हणजे मोफत आहे का विकत आहे ना? बाबू इकडे सवेरे सवेरे यारों से मिलने ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने हद से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे सूरज सा चमके हम स्कूल चले हम आना इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत त्यांचा सत्कार सोहळा करणं हे आपलं कर्तव्यच आहे। आजच्या पाहुण्यांचा सत्कार सोहळा पार पडत आहे। ब्राह्मणवाडा या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं आमच्या स्कूलमध्ये आगमन झालेलं आहे। मी स्कूलच्या वतीने सर्वांचं स्वागत करते। तर आपल्या प्राण्यांचा सत्कार सोहळा पार पडत आहे। सर्वप्रथम ब्राह्मणवाडा गावचे सरपंच मान्य त्यांना विनंती करते। आयोजित आनंद मेळावा त्याचप्रमाणे अबॅकसचे जे क्लास आहेत त्या क्लासचे जे बक्षीस वितरण आहे हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ह्या कार्यक्रमासाठी आलेले वाकळे सर त्याचप्रमाणे आमचे मित्र या यशस्वी किंग्स इंग्लिश मीडियमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोदजी आरोटे सर त्याचप्रमाणे फुलवळे सर दुर्गुडे सर चाचा आणि अगदी अविरतपणे 10 ते 11 मला वाटतं 11 वर्ष आपल्या संस्थेला चालू आहे। या ही संस्था यशस्वी होण्यासाठी या संस्थेचे प्राचार्य म्हणून ज्यांनी काम केलं ती आमची भाची शीतल त्याचप्रमाणे त्यांच्या ह्या सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान देण्याचं काम केलेले आमच्या सोनवणे मॅडम असतील त्याचप्रमाणे त्यांचा स्टाफ असतील। संस्थेमध्ये ज्या पालकांनी विश्वास ठेवून आपल्या मुलांना या शाळेमध्ये पाठवलं त्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी
या संस्थेचा जो विकास आहे, या विकासासाठी किंवा या शाळेच्या स्थापनेपासून मी एक आय विटनेस आहे की ही शाळा चालू करण्यासाठी प्रमोद असेल, शीतल असेल, एकदम एकदम धडपडीने काम करून एक त्यांची इच्छा होती की आपला ग्रामीण भाग आहे, या ग्रामीण भागामध्ये आपल्याला शिशु आणि दोघं बालपणापासून मित्र आहे. आणि प्रमोद किती धडपडे आहे मला लहानपणापासूनच माहिती आहे, कारण आमचं शिक्षणात आम्ही क्लासमेट होतो. पहिली ते आता 12वी पर्यंत आम्ही एकाच शाळेत शिकलेलो आहे, एकाच वर्गात शिकलेलो आहे. त्याच्यामुळे त्याची इतकी नितांत कोणतीही गोष्ट करायची तो इतका मनावर घेतो, इतकी धडपड करतो का ती काहीही अडचणी येऊ, परंतु त्या अडचणीवर मात करून ती गोष्ट सक्सेस करण्याचा तो प्रयत्न करतो. आणि मला वाटतं आपल्याकडे एक ओतूरचे क्लास चालू झाले होते, परंतु त्याला दर्जा नव्हता. आणि मला विशेष सांगायला अभिमान वाटन की माझी मोठी मुलगी ही पहिली 10वीची बॅच ह्या शाळेमध्ये सुरू झालेल्या पहिल्या 10वीच्या बॅचची ती गेल्या वर्षी यशस्वी सुटलेली विद्यार्थिनी आहे. आणि ती शीतलच्या हाताखालून गेलेली ती बॅच होती. मला सांगायला अभिमान वाटन 1 ते 5 ते 6 विद्यार्थी अबो 90 ही जे गेलेले आहेत ते सर्वच्या सर्व विद्यार्थी हे शीतलचे विद्यार्थी आहेत. म्हणूनच आपणाला समजल का खऱ्या अर्थाने जर शिक्षणाचा पाया किंवा शिक्षणाचं महत्व ज्याला कळलं आणि ज्या पालकांनी आपले विद्यार्थी ह्या शाळेमध्ये आपल्या घातलेले आहेत, ठीक आहे आपली शाळा 5वी पर्यंतच आपण शिक्षण देतो, परंतु त्यानंतर आपण सह्याद्री विद्यालयामध्ये किंवा इतर ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी पाठवतो. पण खऱ्या अर्थाने ह्या विद्यार्थ्यांचा पाया जर कोणी रचला असेल किंवा ते विद्यार्थी जर तयार झाले असतील तर ते शिशु वर्गात तयार होतात. आणि शिशु वर्गात तयार झालेले विद्यार्थी कधीही कुठेही कमी पडत नाही. आणि म्हणून शिक्षणाचा दर्जा अत्यंत उच्च ठेवण्याचं काम या यशस्वी इंग्लिश किड्स ने केलेलं आहे. आणि तो दर्जा राखता राखता एक शालेय उपक्रम असतात. शालेय उपक्रमांमध्ये महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषदेचा एक अभिनव उपक्रम आहे की शालेय शिक्षणाबरोबरच इतर गोष्टींचं ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावं, त्या प्रत्येक गोष्टी ह्या शाळेमध्ये घेतल्या जातात. मग तो आनंद मेळावा असेल किंवा विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असेल, अगदी उच्च प्रकारचे शिक्षण आणि इतर सर्व कार्यक्रम ह्या शाळेत घेतले जातात. अशाच पद्धतीने शिक्षण क्षेत्रात ते उत्तुंग भरारी घेत राहो अशी सदिच्छा मी माझ्या वतीने, ग्रामपंचायत ब्राह्मणवाड्याच्या वतीने, त्याचप्रमाणे आपल्या सर्व परिसराच्या वतीने मी त्यांना देतो आणि थांबतो. जय हिंद. अहमदनगर यांच्यातर्फे जी नॅशनल लेवलवरची कॉम्पिटिशन घेतली जाते, अबॅकस कॉम्पिटिशन, यामध्ये ही कॉम्पिटिशन नॅशनल लेवलवरची असते. आणि या विभागामध्ये पुणे विभाग आणि मुंबई विभाग असे 2 विभाग केलेले असतात. तर पुणे विभागातून अलिना इम्रान पटेल या विद्यार्थिनीने चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. चॅम्पियनशिप मध्ये म्हणजे तिने 5 मिनिटांमध्ये 150 पैकी 142 गणित सोडवण्याचा विक्रम केलेला आहे, जे 5 मिनिटांमध्ये साधारण विद्यार्थ्याचे होऊ शकत नाही. पण या विद्यार्थिनीने 142 गणित सोडवलेले आहे आणि चॅम्पियनशिपची ट्रॉफी मिळवलेली आहे. त्यामुळे त्यासाठी आम्हा स्कूलच्या वतीने किंवा एव्हरेस्ट अकॅडमीच्या वतीने मी तिचं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि छोटंसं प्रात्यक्षिक तुम्हाला करून दाखवत आहे. मी तिला काही छोटेसे एक्झाम्पल विचारते आणि ती तुम्हाला ते सोडून दाखवेल का अबॅकस मध्ये गणित कसे फास्ट सोडवले जातात. आणि ना स्टार्ट. ओके. 2 इकडे असं मी विचारते तू फक्त. +1 +5 -3 +4 -3 आन्सर इज मोठ्याने बोल ना. 6. परत 1 सेकंड. 2 +3 +10 +2 आन्सर इज 70. घाबरू नको ना तू, कॉम्पिटिशनला नाही घाबरली ना. 3 +1 +5 -2 +2 -4 आन्सर इज 5. हे म्हणजे पुस्तक समोर नाही, काही नाहीये, फक्त इमॅजिनेशन आणि ते बोटांचं त्यांचं. नंतर हा जो विद्यार्थी आहे मोहम्मद अली इम्रान पटेल, या विद्यार्थ्याची 3री लेवल सध्या सुरू झालेली आहे. 4th लेवल सुरू होणार आहे. तर 3ऱ्या लेवल मध्ये त्याने चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. 3ऱ्या लेवलला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे 4ही मेथड केलेले असतात. तर त्याच्यामधलं थोडंसं प्रात्यक्षिक तो आपल्याला करून दाखवणार आहे. आली रेडी?
10 plus 23 plus 23 minus 21 minus 21 plus 10 plus 10 plus 45 plus 45 minus 30 minus 30 minus 10 minus 10 plus 12 plus 12 minus 11. minus 11 Answer is 28. Twenty-three 23 into 2. 46 23 into 7. 100 162 6 into 7. 42 9 into 9. 81 12 into 4. 48